मनाठा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न। हदगाव ग्रामीण व गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव तालुक्यातील मनाठा येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा 850 रुग्णांनी लाभ घेतला, अशी माहिती आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दिली आहे। या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार दिले आहेत। तसेच गरज भासल्यास गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्यामुळे हे शिबिर सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। हे मोफत आरोग्य शिबिर आज दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रविवारी आयोजित करण्यात आले होते। नाव नोंदणीची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती। या शिबिराला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिरामुळे अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। म्हणजे सुरुवात आमदार साहेब स्वतः त्याला एक केस पेपर देऊन करतील अशी मी साहेबांना विनंती करतो। धन्यवाद सर। आणि लाईन मध्ये लावावं नाही, आता हे इथलं आपलं आरोग्य शिबिराचं आहे। त्याच्यासाठी सुद्धा मी मागच्या महिन्यात दिल्लीला जाऊन भूपेंद्र यादव साहेब वनमंत्री यांना निवेदन दिलं। तालुक्यातल्या 16 की काही 14 रस्ते आहेत त्याच्यावर, ते सुद्धा लवकरच त्याचा मार्ग अलीकडचा तर निघालेलाच आहे, परंतु तुम्ही बोलले ते पलीकडच्याच आहे ते सुद्धा। साहेब, मनाठा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं, कसा प्रतिसाद आहे आणि किती लोक आज रेफर करतात? मनाठा येथील आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ OPD म्हणलं तर 800-850 रुग्णांची OPD झाली। त्याच्यातले 257 लोकांना पुढील उपचारासाठी मेघे सांगवी येथे रेफर करायचं आहे। ज्यांना दुर्धर आजार किंवा इतर तपासण्या लागतात, मग सोनोग्राफी असो, MRI असो, CT स्कॅन असो किंवा अन्य काही पोटविकाराचे आजार असतील किंवा अन्य ऑपरेशन असतील, ह्याच्यासाठी 257 लोकांना मेघे सांगवी इथं त्यांना म्हणजे आजच्या डेटपासूनच नेण्यासाठी बस येणार आहे। आणि बाकी मग जे 850 रुग्ण होते त्यांना सर्दी, खोकला, व्हायरलचं हे इन्फेक्शन त्यांना इथंच गोळ्या, औषधी, टॉनिकची बॉटल देऊन इथंच सोडून दिलेलं आहे। परंतु आमचं जे शिबिर आहे ते 258 लोकांसाठी, आमच्या या आरोग्य शिबिराचं महत्त्वच ते आहे की परंतु आरोग्य शिबिर म्हणलं की साधारण ताप, खोकला, सर्दीचे पेशंट येतात, आल्यावर तपासायला लागते, गोळ्या औषध द्यायला लागते। परंतु मेजर ज्यांच्यावर सर्जरी किंवा पुढील उपचार करायचे ते असे 257 लोकांनी इथं निघालेले आहेत आणि त्यांना शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यावर उपचार केला जाईल असं या आरोग्य शिबिराचं कलित आहे। नाही, आपलं शिबिर ही कंटिन्यू चालू आहे। 9वा मेघे सांगवीचं दत्ता मेघे ट्रस्टच्या वतीनं जे आपण आयोजन करतो ते हे 9वं शिबिर आहे। आणि याच्या अगोदरसुद्धा आपण कंटिन्यू 18 शिबिर घेतले होते नेत्र तपासणीचे। परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व रोग निदान आणि उपचार 9वं शिबिर आहे। खूप गरजू लोक राहतात आणि एकतर शिबिरात आल्यानं सगळ्या शहराच्या तपासण्या होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे पेशंट येतात, नांदेडला हॉस्पिटलमध्ये जातात, उपचार होते, 2-2.5 लाख रुपये बिल होते आणि शेवटी मग फोन येते की बाबा बिल कमी करा। तर आपण किती बिल कमी करू शकणार आहोत? 10-20 हजार। या शिबिरात गेलं म्हणजे 5-5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार होते। हेच या शिबिरातून मला संदेश द्यायचा आहे। आणि जास्तीत जास्त पुढंसुद्धा आता पुढच्या 1-2-3 महिन्याच्या आत पुढचं शिबिर आहे, त्या शिबिरामध्ये सुद्धा त्याची लवकरच तारीख आपल्याला दिली जाईल। त्या शिबिरामध्ये सर्व हदगाव, हिमायतनगर व आजूबाजूच्या सर्वच तालुक्यातील नागरिकांनी, रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असं मी आपल्या मीडियाच्या मार्फत विनंती करतो।